सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आजही तुमच्यासोबत सोप्या सोप्या अशा रांगोळ्यांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. खूप सुंदर सुंदर आणि सोप्या अशा डिझाईन आहे. सगळ्यांनी नक्की या डिझाईन ट्राय करा. खूप सुंदर दिसतात या डिझाईन काढल्यानंतर आणि तुम्हाला जास्त रांगोळी या डिझाईन्समध्ये वापरावी लागत नाही. अगदी कमी रांगोळी वापरून तुम्ही अशा प्रकारच्या सोप्या सोप्या डेली यूजसाठीच्या रांगोळ्या काढू शकता. खूप बेसिक डिझाईन आहे आणि खूप सोप्या सोप्याही आहेत. तुम्हाला सगळ्यांना नक्की काढायला जमतील अशा सगळ्या आजच्या डिझाईन्स आहेत. तर मैत्रिणींनो, थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी खूप छान छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत लास्टच्या सगळ्या व्हिडिओजमध्ये. कालपर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजच्या मी तुमच्या कमेंट्स वाचलेल्या आहेत आणि अगदी भरभरून असं तुम्ही कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे आणि सगळ्यांचे जेवढे जेवढे लोक व्हिडिओज पाहतात आणि कमेंट्स करतात, तर सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पाहून रांगोळ्याही काढलेल्या आहेत, तर त्याही ताईंचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही सर्वांनी प्रयत्न तरी केले ॲटलिस्ट, तर चांगलं वाटलं मला जेव्हा मी तुमच्या कमेंट्स वाचल्या. तर अशाच छान छान डिझाईन्स तुम्ही सर्वांनी नेहमी काढत राहा आणि आपल्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. तर पहा, आपली ही पहिली जी डिझाईन आहे ती आपली काढून पण झालेली आहे. अगदी सुंदर कमी वेळामध्ये होणारी छोटीशी अशी डिझाईन आहे बघा. आणि तुम्हाला अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या डिझाईन्स रोज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनेलला एकदा नक्की भेट द्या. कारण आज जर तुम्ही चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवा. आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारच्या डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या इथं फेस्टिवलसाठीच्या डिझाईन्स असतात आणि डेली यूजसाठीच्या असतात. म्हणजे तुम्ही ज्या डिमांड कराल त्या प्रकारच्या डिझाईन्स मी तुम्हाला दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करेल. आता आपण गुढीपाडव्याच्याही डिझाईन्स पाहणार आहोत. उद्यापासून आपण सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या रांगोळ्या पाहण्यासाठी. तर तुम्हाला कशा डिझाईन्स पाहिजे आहेत, मोठ्या पाहिजे आहेत, छोट्या पाहिजे आहेत, तर तेही मला सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मी तुम्हाला जसं पाहिजे आहे तशा प्रकारच्या डिझाईन बनवेल आणि तुम्हाला दाखवेल. तर आपण आता या गुढीपाडव्यालाही खूप सुंदर सुंदर अशा रांगोळ्या काढणार आहोत आणि सगळ्यांनी या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. आजच्या सर्व डिझाईन्समध्ये मी जास्त रांगोळी वापरलेली नाही आहे. अगदी कमीत कमी रांगोळी वापरूनच रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सगळ्यांना असं असतं की रांगोळी वेस्ट घालवायची नसते. रोज रोज कोण एवढी रांगोळी वेस्ट घालणार? पण खरं सांगायचं झालं तर रांगोळी आपली काही एवढी पण महाग नाही आहे. जितके आपण डेलीचे खर्च करतो तितक्या हिशोबाने रांगोळी एवढी जास्त महाग नाही. तर आपण एवढा पण विचार करायला नाही पाहिजे रांगोळीच्या बाबतीत की रांगोळी वेस्ट जाते आहे किंवा आता एवढी रांगोळी आपण रोज रोज वेस्ट केली तर काय होणार. तर मी स्वतःसुद्धा कधी असा विचारच करत नाही की रांगोळी वाया जाणार आहे किंवा रांगोळी आमची वेस्ट गेली आहे आजची. तर मला जशा प्रकारच्या डिझाईन्स काढायच्या आहेत, जास्त रांगोळीत कमी रांगोळीत, मी तशा प्रकारच्या डिझाईन्स काढत असते. अगदी मनापासून कलर वापरून आणि तुम्हाला जितकी हवी तेवढी रांगोळी वापरून जेव्हा आपण रांगोळी काढतो ना, तेव्हा रांगोळी खूप सुंदर येते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि अगदी आपण रांगोळी वाचवत वाचवत अगदी कमी कलर भरत किंवा अगदी छोट्या प्रमाणात कलर भरले ना, तर ती रांगोळी तो एवढी अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. तर त्यामुळे रांगोळी काढताना नेहमी अगदी मनापासून आणि तुम्हाला वाटेल तेवढी रांगोळी तुम्ही वापरून रांगोळी काढा. जेणेकरून ती रांगोळीही तेवढी सुंदर पण दिसेल आणि आपल्यालाही छान वाटतं रांगोळी सुंदर आली तर. आणि उगीचच मग काढायची म्हणून काढायची असेल आपल्याला तर मग तुम्ही अशा कोणत्याही प्रकारच्या डिझाईन्स काढू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी ही रांगोळी वापरावी लागते. कारण फिंगर रांगोळी जर आपल्याला काढायची असेल तर आपल्याला थोडीशी रांगोळी वाया घालवावीच लागते. त्यात आपण काहीच करू शकत नाही. कुठलाच ऑप्शन आपल्याकडे त्यासाठी नाही आहे. आणि सुंदर दिसतात पण या डिझाईन्स. जितक्या आपण लाईन्सच्या रांगोळ्या काढतो म्हणजे छोट्या टिपक्यांच्या असतात, 5 ते 5, 10 ते 10 एवढ्या मोठ्या मोठ्या डिझाईन्स काढणार कोण रोज रोज आणि आपल्याला त्या जमतही नाहीत.
एवढा पटपट काढायलाही आपल्याकडे टाईम पण नसतो आणि डॉट्स काढण्यामध्ये पण आपला भरपूर वेळ जातो, कारण सगळ्यांचे डॉट्स पण काही सरळ येत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारच्या रांगोळ्या प्रेफर करा आणि अशा काढण्याचा प्रयत्न करा. सोप्या सोप्या तर असतात. तर सगळ्या ताईंनी प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे माझी, की मला नक्की कळवत चला तुम्हाला डिझाईन्स आवडल्या की नाही. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधल्या डिझाईन्सबद्दल मला सांगा. तुम्हाला आवडल्या तरी सांगा, नाही आवडल्या तरी पण सांगा आणि तुम्हाला काही चेंजेस पाहिजे असतील ते पण मला सांगा. म्हणजे मला त्यानुसार त्यामध्ये चेंज करता येईल. अजून काही तुमच्या टिप्स असतील, सजेशन्स असतील ते पण मला सगळ्यांनी सांगत चला. तर मैत्रिणींनो, आजची पुढची डिझाईन पहा आणि सगळ्यांनी रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न करा. उद्यापासून आपण गुढीपाडव्याचे डिझाईन्स पाहणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी अशा छान छान रांगोळ्या रोज दरवाजासमोर काढण्याचा प्रयत्न करा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशा सोप्या सोप्या सुंदर आणि नवीन डिझाईन्ससोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.